धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये तक्रार घेऊन येत असलेल्या सुरेश धस यांना वेळ देणं अजित पवारांनी टाळलं। बीड जिल्हा नियोजन समितीनं मागील काही वर्षात मंजूर केलेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी धस यांनी केली होती। याबाबतचं पत्र आज धस अजित पवार यांना देणार होते, मात्र अजितदादांची वेळ न मिळाल्यामुळे ते बीडला परत गेल्याची माहिती आहे। बीडच्या कामांची चौकशी धसांना अजितदादांनी वेळ दिला नाही। अजितदादांची भेट घेऊन सुरेश धस बीड जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या 2019 ते 2024 पर्यंतच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते। या संदर्भातलं पत्र आज सुरेश धस अजित पवार यांना देणार होते, मात्र अजित पवारांची वेळ न मिळाल्यामुळे सुरेश धस बीडला निघून गेले। सध्या अजितदादांनी चौकशी समितीला फक्त 2023 ते 24 या मधल्या कामांची चौकशीचे आदेश दिले आहेत। बीड मध्ये जी घोषणा झाली होती की एक समिती बसून 7 दिवसाच्या आत त्याचा अहवाल देणार होती, आता 7 दिवस पूर्ण झालेले आहेत, तर त्याचा अहवाल असेल तर तो जनतेपुढे आणा अशी देखील मी मागणी सुरेश धसांकडे करते। काल बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयामध्ये बोलावत अजित पवारांनी याची माहिती घेतली होती। धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजनाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं होतं। धस यांनी याआधीच 72,000 कोटींची बोगस बिलं अजितदादांना पुरावा म्हणून सुद्धा दिली आहेत।